नमस्कार. आज आपण आलेलो आहोत सेल्फ लव्हच्या 6व्या दिवसामध्ये. होपोनोपोनो प्रेयरबद्दल जर बोलायला गेलं तर ती एक मॅजिकल प्रेयर आहे. त्याच्यात 4 अशा मॅजिकल लाईन्स आहेत. ह्या लाईन्स खूपच पॉवरफुल आहेत. त्या आपण जर रिपीट केलं ना तर आपल्यात आपोआप पॉझिटिव्ह एनर्जी भरली जाते. ती प्रेयर अशी काही आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ह्या 4 पॉवरफुल आणि जादुई लाईन्स आहेत. जर तुम्ही ही प्रेयर एकदम डिवाइन सोल होऊन जर केली ना तर तुम्हाला खूप फास्ट रिझल्ट मिळतील. तुमच्यामधली जर पॉझिटिव्ह एनर्जी हाय असेल तर तुम्ही ही प्रेयर खूपच चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि रिझल्ट देखील खूपच छान तुम्हाला मिळतील. आणि तुम्ही जर लो व्हायब्रेशन्समध्ये राहून जर ही प्रेयर केली ना तुम्हाला याचे रिझल्ट देखील मिळतीलच, पण खूप हळूहळू खूप अशा स्लो याच्यात तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील. आणि जर तुम्ही तेच पॉझिटिव्ह माइंडसेटने जर केलं किंवा हाय व्हायब्रेशन्सने केलं तर त्याचे रिझल्ट्स तुम्हाला एकदम फास्ट बघायला मिळतील. तर सेल्फ लव्हमध्ये ही प्रेयर तुम्हाला कशी वापरायची आहे ते सांगते. जर तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे किंवा तुमच्या आयुष्यात काही असं घडलं असेल त्या गोष्टीमुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेत असाल किंवा एखादी अशी व्यक्ती काहीतरी बोलून निघून गेली आणि त्या व्यक्तीला लक्षातही नाही की ती काय बोललेली आहे, त्या गोष्टीचा जर तुम्ही स्वतःला त्रास करून घेत असाल, नाहीतर मग तुमची एखादी मॅनिफेस्टेशन्स तुम्ही या दिवसात किंवा या वर्षात तुम्ही चालू केलेली असेल आणि ती तुमची पूर्ण झालेली नाही, तुमची इच्छा पूर्ण झालेली नाही, त्याबद्दल देखील तुम्ही स्वतःला त्रास करून घेता. त्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला ब्लेम केलं किंवा मग एखाद्या कामात तुमचं खूपच अडथळे येत असतील त्याबद्दलसुद्धा तुम्ही परत परत स्वतःलाच ब्लेम करताय. जर या गोष्टी तुम्ही तुमच्यासोबत केलेल्या असतील किंवा आपण आपल्या आयुष्यात कधीतरी या गोष्टींना फेस केलेलंच असतं, आपल्यासोबत हे कधीतरी असं घडलेलंच असतं. समोरची व्यक्ती एकदा बोलून निघून जाते, पण आपण त्या व्यक्तीचं बोलणं परत परत आपल्या मनात विचार करून करून स्वतःला त्रास करत असतो, स्वतःला ब्लेम करत असतो. या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्यासोबत घडलेल्या असतील त्या तुमच्या ते एक इंटेन्शन तुमच्या मनात आणून ही प्रेयर तुम्हाला करायची आहे. ही प्रेयर तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. त्याचं असं काही टाईम लिमिट नाही. तुमच्याकडे जेव्हा फ्री वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकता. जसं की तुम्हाला त्या वेळेत कोणीही डिस्टर्ब करणार नाही आणि शांत अशा जागेवर बसून तुम्हाला करायचं आहे. एका शांत जागेवर तुम्हाला बसायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत. दोघी हात गुडघ्यांवर असं वरती आकाशाकडे असे मोकळे ठेवायचे आहेत आणि 3 वेळा ब्रीद इन ब्रीद आऊट करायचं आहे आणि ही प्रेयर बोलायची आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, मी स्वतःला एवढा त्रास करून घेतला की त्या एका गोष्टीचा मी एवढा विचार करत बसली की स्वतःला ब्लेम करत राहिली. आय एम सॉरी माय सोल की मी तुला एवढा त्रास दिला. प्लीज फॉरगिव्ह मी, कृपया मला माफ करा. थँक यू, मला माफ केल्याबद्दल. तू किती चांगली आहे, किती प्रेमळ आहेस. आणि आय लव्ह यू. या पद्धतीने तुम्हाला तुमचं ते इंटेन्शन घेऊन यायचं आहे. ज्या गोष्टीमुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेतला किंवा ज्या गोष्टींमुळे तुमचं जे काही कामात किंवा तुमच्या सक्सेसचे जे काही ब्लॉकेजेस झालेले असतील, त्यासाठी जर तुम्ही हे रोजच रिपीट ही प्रेयर जर करत राहिले ना तर तुमच्या आतमध्ये जे काही दुःख आहे, जो काही तुम्ही त्रास करून घेतलेला आहे ते आपोआप रिलीज होईल. त्या गोष्टी तुमच्या मनातून निघत जातील. ते निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह पर्सन ते देखील तुमच्या मनातून हळूहळू आपोआप बाहेर निघत जाईल. या इंटेन्शनने तुम्हाला ही होपोनोपोनो प्रेयर 2 ते 3 मिनटं केल्यानंतर लगेच स्वतःसाठी देखील ही प्रेयर तुम्हाला करायची आहे. एकदम आनंदी होऊन, खुश होऊन, पॉझिटिव्ह माइंडसेटने ही प्रेयर तुम्हाला स्वतःसाठी देखील करायची आहे. ही प्रेयर स्वतःसाठी करत असताना तुम्हाला फील करायचं आहे की तुम्ही स्वतःलाच घट्ट अशी मिठी मारलेली आहे आणि ही अशी घट्ट मिठी मारून तुम्ही सांगताय किंवा स्वतःलाच बोलताय की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू.
आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आणि स्वतःला सांगायचं आहे की मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करते आणि तूच अशी एक व्यक्ती आहे माझ्यासाठी, माझ्या आयुष्यात इम्पॉर्टंट. माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम देखील तूच आहेस. या पद्धतीने तुम्हाला सेल्फ लव्हसाठी ही प्रेयर वापरायची आहे आणि ही प्रेयर तुम्हाला 21 दिवसापर्यंत कंटिन्यू करायची आहे. अजिबात स्किप करायची नाही आणि मागच्या ज्या 5 दिवसांच्या टास्क दिलेले आहेत ते देखील तुम्हाला कंटिन्यू